आम्ही आमच्यावर ठाम येताना ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार. पुन्हा एकदा सांगतो, मराठा बांधवांनो घरी नका थांबू. आपल्या आमची मागणी नाही, तेच म्हणतो त्यांनी उगत त्याच्यामुळेच म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे. सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय, हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघल त्या टायमाला माणसाला पुढचं पाऊल उचलायचं असतं. अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही, म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही. तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोड यांनी शांत राहावं, त्यांनी मनानेच राहायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आणि ते मोठे आहेत, त्याच्यात त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे. त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणूयात त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं